सर्वांनी इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना हा व्हिडिओ नक्की पाहिला असेल. जरा हा व्हिडिओ बघा. ही आहे आपल्या भारताची पिढी. आता तुम्ही म्हणाल याला जबाबदार कोण? त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक की ते स्वतः? मी एक खरं सांगू, ह्याला जबाबदार ह्या तिघापैकी कोणीही नाही. खरं तर याला जबाबदार आहेत आपले सरकार. लोकमान्य टिळकांनी 150 वर्षापूर्वी म्हटलं होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज मी तेच पुन्हा एकदा सरकारला विचारू इच्छितो की सरकारचं खरंच डोकं ठिकाणावर आहे? कोणताही व्हिडिओ ज्याही बघताय त्याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे ना, याचा तुम्ही विचार करायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. आता ह्याची मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. 12-13 वर्षापूर्वी सरकारने एक शाळेसाठी नवीन नियम आणला. कोणताही विद्यार्थी नापास होऊ नये म्हणून सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना पास, 10वी पर्यंत सर्वांना पास केले गेले आणि अजूनही करताय. विद्यार्थ्यांना पास करत गेल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची किंमतही समजत. कालच एक माझा विद्यार्थी त्याच्या आईला म्हणाला, तुला काय करायचंय? मी पास होणार आहे ना, नापास होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीतीच उरलेली नाही. पण तुम्ही ह्याचा कधी विचार करत नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होतंय यासाठी सरकारने असं केलंय, पण नाही. खरं तर ही 10-12 वर्षापासून केली गेलेली एक प्लॅनिंग आहे. आपले विद्यार्थी अशिक्षित राहावे, अडाणी राहावेत, हाच एक मूळ मुद्दा आहे. याचा आपण कधी विचार करत नाही. 10वी पर्यंत जे विद्यार्थी येत आहेत त्यांना काहीच येत नाही. 10 विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 विद्यार्थ्यांना थोडं येतं, 8 विद्यार्थी असेच येतात. आणि हे विद्यार्थी 10वी पास होऊन ज्यावेळी 11वी 12वी मध्ये जातात तेव्हा त्यांना त्यांची स्वतःची लायकी कळते. मग अशा पद्धतीचे उपद्व्याप त्यांना करावे लागतात किंवा हे जाणून बुजून केले जातात. आता तुम्हीच सांगा, आपले विद्यार्थी जर शिकलेच नाही, योग्य ते त्यांचं मूल्यमापन झालं नाही, विद्यार्थी पुढे कसे जातात? पण हे सरकारला करूच द्यायचं नाही. फक्त त्यांना जगाला दाखवून द्यायचं आहे की आपल्या भारत देशामध्ये जी तरुण पिढी आहे शिक्षित आहे. भले त्यांच्याजवळ स्किल असू देत नसू देत, काहीही फरक पडत नाहीये. चायनामध्ये 3 ते 4 क्वालिटीच्या वस्तू बनत असतात. सर्वात चांगली एक मध्यम खालच्या दर्जाची. खरं सांगू, आपले जे विद्यार्थी ते 3ऱ्या ग्रेड मध्ये येतात. सरकारने फक्त मतदानासाठी, आपलं पोट भरण्यासाठी एक पिढी तयार केलेली आहे, ज्याचा उपयोग फक्त मतदानासाठी केला जातो. जर आपल्यासारखी पिढी जर शिकलीच नाही तर सरकारच्या विरोधात आवाज उठवणारच नाही. आणि जर आपण शिकलो, आपली पिढी शिकली, तर सरकारच्या विरोधात आवाज उठवी, हाच एक मूळ उद्देश आहे. सर्व लोकांनी लक्षात ठेवा. तुमचं मत काय आहे ना, कमेंटमध्ये नक्की सांगा.